आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत असतानाच राज्यात इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही. तरीही काही ठिकाणी नागरिकांकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेट्रोल डिझेलची खरेदी केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक इंधन विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावी, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्या जागतिक पातळीवरच डिझेल पेट्रोलची जे आहे चणचण भासते आहे. इराण आणि अमेरिकेची जी लढाई सुरू आहे, इस्रायल वगैरे, त्याचा परिणाम सर्व जगातील सर्व देशांवर होतो आहे. परंतु आदरणीय मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातून आपण डिझेल पेट्रोल जे आहे आयात करतो आहोत. असं तक्रारी होत आहेत की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही वगैरे वगैरे. त्याचा एकूण जो रिपोर्ट जो माझ्या हातात आलेला आहे सरकारचा, त्याच्यामध्ये सांगितलं की मेच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये डिझेलची विक्री आपण 20% जास्त केली नेहमीपेक्षा, आणि पेट्रोलची जी आहे जवळजवळ 20.5% जास्त केलेली आहे. आणि एका दिवशी 19 मेला डिझेलचा जो आहे विक्री जी आहे हे 42% वाढली एकाच दिवशी. ही सरासरी जी आपण जेवढं देतो डिझेल पेट्रोल त्याच्यासमोर. काही जिल्ह्याचं जर मी सांगितलं तर हरकत नाही आपल्याला. अकोला पेट्रोल सरासरी आपण 215 किलोलीटर देत होतो, ते आपण 276 किलोलीटर देतो. डिझेल 369 किलोलीटर देत होतो, ते आता 779 किलोलीटर. संभाजीनगर पेट्रोल 668 किलोलीटरवरून 860 किलोमीटर आपण दिलं. डिझेल 1178 वरून 1757 किलोलीटर दिलं. बीड 294 किलोलीटरवरून पेट्रोल 374 वर आणि डिझेल 724 वरून 1183 किलोलीटर. बुलढाणा 295 किलोलीटरवरून 349 किलोलीटर. डिझेल 734 वरून 1034 किलोलीटर. हिंगोली 117 किलोलीटरवरून पेट्रोल 135 किलोलीटर. डिझेल 310 वरून 454 किलोमीटर. जळगाव 454 वरून 634 किलोलीटर पेट्रोल. 799 वरून 1372 किलोलीटर डिझेल देतो. जालना 257 किलोलीटर पेट्रोलवरून 291 दिलं. 574 किलोलीटर डिझेलवरून 824 दिलं. लातूर 272 किलोलीटरवरून 286 किलोलीटर दिलं. डिझेल
569 किलोलिटरवरून 855 किलोलिटर दिलं. धाराशिव पेट्रोल 168 किलोलिटरवरून 201 किलोलिटर दिलेलं आहे. 478 किलोलिटर डिझेलवरून 716 किलोलिटर आपण दिलं. परभणी 166 किलोलिटर पेट्रोलच्या ऐवजी 189 दिले. डिझेल 333च्या समोर 418 किलोलिटर दिलं. वाशिम 131 किलोलिटर पेट्रोलच्या समोर 186 किलोलिटर दिलं. डिझेल 300 किलोलिटरच्या समोर 625 किलोलिटर दिलं. नाशिक 988 किलोलिटरच्या समोर पेट्रोल 1139 किलोलिटर पेट्रोल दिलं. डिझेल 1914 किलोलिटरच्या समोर 2847 किलोलिटर आपण आतापर्यंत म्हणजे देत आलेलो आहोत. मला हे समजत नाही की 20%, 21% डिझेल पेट्रोल आपण राज्यामध्ये देतो आहोत, परंतु भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत, कॅन्स भरून घेऊन जात आहेत आणि मग ते स्वाभाविक आहे, इतरांना ते पेट्रोल डिझेल कमी मिळणार. त्यामुळे माझी विनंती आहे की डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणीही कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. साठा असा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. अर्थात हे जर थांबलं नाही तर आणखी वेगळे काय आपल्याला उपाय करता येईल हे पाहावं लागेल. धन्यवाद.